नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जवसाची चटणी करणार आहोत। जवस घेतलं 1 पाव किलो आणि मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये हे जवस टाकून मी आता हे मध्यम आचेवर व्यवस्थितरित्या भाजून घेत आहे। भाजत असताना तडतड होतं, तडतड कमी झालं म्हणजे आता हे भाजलेलं आहे। मी आता ह्या प्लेटमध्ये काढून घेते। तर हे सगळं प्लेटमध्ये काढून घेतलं। याला थोडं थंड करून घ्यायचं। बघा, जवसाचे फायदे सुद्धा भरपूर आहेत। हृदय व्यवस्थित ठेवण्यासाठी, पचन संस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला जवसाचा उपयोग होतो। वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो जवसाचा। त्यासाठी आपण तीळ आणि जवस सकाळी आपण 1 चमचा तीळ 1 चमचा जवस असं खाल्लं तर आपली पचन संस्था सुद्धा निरोगी राहते। जर पचन संस्था निरोगी राहिली तर जवळपास 90% रोग पळून जाण्याची शक्यता असते। म्हणून आपली पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी आपण हे तीळ, जवस अशा काही पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत। तर हे तीळ भाजून घेऊ। व्यवस्थितरित्या भाजून घेतलेलं आहे हे तीळ आता, कारण तिळाची जे कवर असतं ते जरा नाजूक असतं, त्यामुळे आपण मध्यम आचेवर हे तीळ भाजून घेतलं पाहिजे। आता त्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेते। जिरे पण आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत। आता जिरे मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। त्याला पण थोडं व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं। अशा पद्धतीने हे व्यवस्थित भाजून घेतलं आहे। आता मी जे जवस भाजलं होतं त्याच्यावरच हे तीळ आणि जिरे टाकून घेते। याला पण थंड करून घ्यायचं आहे। आता गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये मी 1 चमचा तेल ओतलं आणि त्याच्यामध्ये हे लसूण आणि कढीपत्त्याची पानं व्यवस्थितरित्या कडक होईपर्यंत मी भाजून घेते। कढीपत्त्याची पानं कडक झाले पाहिजेत। आता हे पण मी ह्याच्यामध्ये घालून घेते। आता हे थंड झालेलं आहे। याच्यामध्ये मी लाल तिखट घालून घेतलं। आता ह्याच्यात मीठ पण घालून घ्यायचं। आता हे सगळ्या वस्तू टाकल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये हे जे कढीपत्त्याचे आपण पानं भाजून घेतले होते, कडक झालेले हे पानं मी ह्याच्यामध्ये घालून घेते। तसेच आपण हे लसूण भाजला होता तो पण तेलामध्ये तळून काढला होता, हा पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा। आणि हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ग्राइंड करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे मिक्सरमध्ये घातलेलं आहे। सगळ्या वस्तू जे आपण भाजून घेतलेले जे काही इन्ग्रेडियंट होते हे ह्या मिक्सीमध्ये घातलेले आहेत आणि आता मी ते ग्राइंड करून घेते। आता त्याच्यामध्ये थोडं हिंग पण टाकलं आणि आता त्याच्यामध्ये खमंग आणि चविष्ट लागण्यासाठी आपण हे ओवा थोडा हातावर घासून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचा। अशा पद्धतीने हे सगळ्या वस्तू मी ह्याच्यामध्ये टाकून घेतल्या आणि आता मी हे मिक्स करून घेते, ग्राइंड करून घेते। बघा, अशा पद्धतीने चटणी झालेली आहे। अशा पद्धतीने ही चटणी करून घ्यायची, ग्राइंड करून घ्यायचं। बघा, अशी झालेली आहे चटणी। अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा, कमेंट करून मला पण सांगा। आपण एक बाउल घेतला, आता रेडी झालेली आपली चटणी। आपण एक बाउल घेतला, त्या बाउलमध्ये मी ही सर्व करून घेते। बघा, हे सगळ्या चटणी जी पाहिजे तेवढी आपण ह्या बाउलमध्ये घालून घेतली। लाईक करा, शेअर करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब पण करा। थँक्स फॉर वॉचिंग।